नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवीने सोशल मीडियावरती कॉन्टॅक्ट केलेली बाई घरी येते तेव्हा भैरवी विचारू लागते, काय घेणार तुम्ही, चहा का कॉफी? तितक्यात इरा विचारू लागते की तो सोशल मीडियावरचा फोटो नक्की तुमचाच आहे का? त्यावर त्या बाई म्हणतात की नाही, तो फोटो माझ्या बहिणीचा आहे. तेव्हा ईशान म्हणतो, काय, कोणी आपल्या बहिणीचा फोटो असा ठेवतं का? त्यावर त्या म्हणतात की हो, मी ठेवते, कारण माझी बहीण दिसायला खूप सुंदर आहे ना, म्हणून. हे ऐकल्यावर भैरवी त्यांना विचारू लागते की तुम्हाला एक बहीण पण आहे, मग अशोक माझगावकर कोण लागतात तुमचे? त्यावर त्या बाई म्हणतात की कोण अशोक माझगावकर? हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यावर भैरवी म्हणते, अहो असं काय करताय, तुम्ही तर मला बोलला होतात ना की तुम्ही माहेरच्या माझगावकर आहात म्हणून. त्यावर त्या बाई म्हणतात की नाही, मी मानगावकर, निलिमा मानगावकर. तितक्यात ईशानला अशोक मामांचा फोन येतो. आता काय सांगावं हेच त्याला समजत नसतं, कारण त्याला जे सरप्राईज द्यायचं होतं त्या आजी तर वेगळ्याच निघाल्या. आता भैरवी, ईशान आणि इरा नाराज होतात, पण किशाभाऊ आणि राधावहिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तेव्हा भैरवी म्हणते, आता जे झालं ते झालं, तुम्ही काय घेणार? तेव्हा त्या बाई म्हणतात की पॉलिसी. हे ऐकल्यानंतर आता सगळेजण आश्चर्याने तेव्हा भैरवी म्हणते, काय? त्यावर त्या म्हणतात की मी इन्शुरन्स एजंट आहे. पुढे त्या म्हणू लागतात की मी आता चुकून का होईना इथे आले, तर तुम्ही सगळ्यांनी पॉलिसी काढून घ्या. आणि राधावहिनींकडे बघून म्हणतात की ह्या वयस्कर दिसताय, यांची आधी काढून घ्या. त्यावर राधावहिनी म्हणतात, कुणाला वयस्कर म्हणलीस, तूच वयस्कर असशील. तेव्हा भैरवी म्हणते की आत्ता नको, आम्ही नक्की नंतर काढू. त्यावर त्या म्हणतात की लोक असंच म्हणतात आणि नंतर काढत नाही. तेव्हा भैरवी म्हणते, खरं तर आमच्या पॉलिसीज काढलेल्या आहे, त्यामुळे आता आम्हाला गरज नाहीये. त्यावर त्या म्हणतात की नाही, तुम्हाला आता काढावाच लागेल. तेव्हा राधाबाईंनी चिडून म्हणते की तुम्हाला एकदा नाही सांगितलेलं समजत नाही का? त्यावर त्या बाई म्हणतात की किती रिडिक्युलस माणसं आहेत, असं म्हणून आता त्या तिथून निघून जातात. तेव्हा भैरवी मात्र डोक्याला हात लावून बसते. आता इकडे किशाभाऊ राधावहिनीला म्हणत असतो की आता टेन्शन मिटलं. त्यावर राधावहिनी म्हणते, भैरवी येती, ती काय अशी हातावर हात धरून बसणारी नाहीये. तेव्हा तिच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती म्हणू लागते, सगळ्या मुसीबतची जड तो फोटो आहे, त्यामुळे जर तो फोटोच गायब केला तर. आता इकडे इरा, ईशान आणि भैरवीचा मूड ऑफ झालेला असतो. तेव्हा ईशान म्हणतो, आता आजोबांना काय सांगायचं? तेव्हा भैरवी म्हणते, मी तुला म्हणत होते की घाई करू नकोस आजोबांना सांगायची. त्यावर इरा म्हणते, बघ ना माऊ, किती डंबो आहे हा. आता आजोबा किती एक्सायटेड असतील आणि घरी येतील, तेव्हा आपण काय सांगणार आहोत त्यांना? आता किशाभाऊ आणि राधावहिनी सगळ्यांसाठी चहा घेऊन येतात आणि म्हणतात की तुमचे तोंड एवढेसे झाले, आता तुम्ही एक काम करा, आलं टाकून चहा केलाय तो घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा किशाभाऊ राधावहिनीला खुणवू लागतो का तिथं ठेवलेला फोटो उचल. तेव्हा ती ट्रेसोबत तो फोटो उचलू लागते. हे जेव्हा भैरवी बघते तेव्हा ती राधावहिनीला म्हणते की राधा मामी, तो फोटो इकडे आणा. आता हाती आलेला फोटो गेल्यामुळे राधावहिनी नाराज झालेली असते. तेव्हा भैरवी तो फोटो घेऊन देवाऱ्यासमोर जाते. तिच्या पाठोपाठ ईशा आणि इरा पण जातात. तेव्हा भैरवी देवासमोर प्रार्थना करू लागते की देवा, आम्हाला निलिमा आत्याला शोधण्यासाठी शक्ती दे. आता ईशान भैरवीच्या हातातून तो फोटो घेत म्हणतो, माऊ, तू बोलली होतीस ना की आपण आजोबांच्या जुन्या घरी जाऊ, तेव्हा हा फोटो बरोबर घेऊन जाऊया. तितक्यात डोरबेल वाजू लागते. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की आता अशोक मामा आले असणार. भैरवी जाऊन जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा कुरिअर मॅन आलेला असतो. आता याच संधीचा फायदा घेत किशाभाऊ त्या टेबलवरचा फोटो उचलतो आणि जोरात फेकतो. त्यामुळे आता तो फोटो फुटून त्याच्या काचा झालेल्या असतात. तेव्हा राधावहिनी पटकन त्याच्यावर चहा सांडवते आणि मुद्दामच जोरजोरात ओरडू लागते. तेव्हा इरा आणि ईशान तिथे पळत येतात. तेव्हा राधावहिनी इराला पाहून म्हणू लागते की ह्या पोट्टीने हा फोटो असा ठेवल्यामुळे तो फोटो खाली पडला. आता भैरवी जेव्हा तिथे येते तेव्हा इरा म्हणू लागते की राधा मामी खोटं बोलताय. आता अशोक मामा ईशानने फोन केल्यामुळे घरी आलेले असतात. तेव्हा रस्त्यात त्यांना परशू भेटतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की बरं झालं तू भेटलास, मला त्या कुलकर्णी काकूंचा ॲड्रेस सांग. तेव्हा परशू सांगू लागतो की त्या आमच्या पाठीमागच्या आळीत जाधवांच्या घरात भाड्याने राहतात. पुढे परशू म्हणतो, पण जाऊ द्या ना मामा, माफ करा त्यांना एक डाव. त्यावर अशोक मामा म्हणतात, असं कसं, त्यांना सांगूनही त्यांनी तेलाची भाजी दिली. तुला माहितीये ना ईश्वर आजारी येते.
आता अशोक मामा काही ऐकायला तयार नसतात तेव्हा परशू सांगू लागतो की मामा तुम्हाला एक सांगतो, त्या घराचा मालक म्हणजे दीपक जाधव हा जरा उरफाट्या डोसक्याचा माणूस आहे. 24 तास दारू पिऊन पडलेला असतो आणि जाताना दुपारच्या येळेला जाऊ नका, कारण दुपारी तो झोपलेला असतो. जर त्याची झोप मोडली तर तो रागामध्ये काय करेन त्याचा पत्ता नाही. तेव्हा अशोक मामा परशूला म्हणतात, असं आहे का, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. आता इकडे इरा, ईशान आणि भैरवी टेन्शनमध्ये बसलेले असतात. तेव्हा इरा म्हणते की आता हा आजोबांनी फोटो बघितला तर काय सांगायचं. तेव्हा भैरवी किशाभाऊ आणि राधावहिनीला म्हणू लागते की तुम्हीच सांगा आता काय सांगायचं ते. त्यावर राधावहिनी म्हणते की मला काय विचारतीयस, ह्या पोट्टीला विचार, हिच्यामुळेच झालं सगळं. तितक्यात डोरबेल वाजते. आता अशोक मामा आलेले असतात, त्यामुळे ईशान घाईघाईने तो फोटो उशीखाली लपवतो. आता अशोक मामा आल्या आल्या ईशानला विचारू लागतात की काय सरप्राईज द्यायचं होतं तुला, सांग पटकन, मी सगळी कामं सोडून आलो. आता काय सांगावं हेच कुणाला समजत नसतं. तेव्हा सगळेजण एकमेकांचं तोंड बघू लागतात. तेव्हा ईशानला एक आयडिया सुचते आणि तो म्हणतो, आजोबा मी तुम्हाला म्हणालो होतो ना की माझा तो ड्रॉइंगचा ब्रश हरवला होता, तो सापडला, हे सरप्राईज तुम्हाला द्यायचं होतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, एवढ्याशा गोष्टीसाठी तू मला एवढं लांबून बोलवलंस, मला वाटलं होतं की एखादी मोठी परीक्षा पास झाला की काय. तितक्यात अशोक मामांचं लक्ष उशीजवळ ठेवलेल्या त्या फोटोकडे जातं. तेव्हा ते तो फोटो हातात घेऊन बघतात आणि म्हणतात, नीलूचा आणि माझा फोटो. आता त्या फोटोची अवस्था बघून अशोक मामा विचारू लागतात की हा फोटो एवढा खराब कसा झाला. तेव्हा भैरवी सांगू लागते की तो फोटो टेबलवर ठेवला होता आणि त्याच्याजवळच चहाचा कप होता. चुकून तो फोटो खाली पडला आणि त्याच्यावर चहा सांडला. आता नीलूची एकच आठवण होती, त्यामुळे अशोक मामांना खूप वाईट वाटू लागतं. तितक्यात रेयांश तिथे येतो आणि विचारू लागतो की काय झालं. ते इरा सांगू लागते की आमच्याकडे नीलू आजीचा एकच पुरावा होता आणि तो फोटोही आता फुटला. त्यावर रेयांश म्हणतो, डोंट वरी, मी त्या फोटोवरून फोटो काढला होता आणि आता माझ्याकडे AI ॲप्लिकेशनने जनरेट केलेला नीलू आजीचा आत्ताचा फोटो आहे आणि तो नवीन फोटो दाखवू लागतो. तेव्हा अशोक मामा तो फोटो हातात घेऊन बघतात आणि म्हणतात की नीलू आता अशी दिसत असेल. हे बघून आता भैरवी खूप खुश होते आणि म्हणते, अरे हो, मी तर विसरलेच होते. आता AI टेक्नॉलॉजी वापरून आपण तरुण असताना म्हातारा कसं दिसू आणि म्हातारा असताना तरुण कसे दिसत असू हे काढता येतं. आता अशोक मामा जेव्हा तो फोटो बघत असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि भैरवीला ते म्हणतात, माझी नीलू आता अशी दिसत असेल का, नीलू आता म्हातारी झाली असेल. तेव्हा अशोक मामा जरा इमोशनल होतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पुढे ते म्हणू लागतात की असं कसं शक्य आहे. तेव्हा भैरवी सांगते की बाबा आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याने हे सहज शक्य आहे. पुढे ती म्हणते, आपण आता एक काम करूया, हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल करू, त्यामुळे कुणीतरी कुठेतरी त्यांना बघितलं असेल, तेव्हा आपण त्यांचा शोध लावू शकतो. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामांना खूप आनंद झालेला असतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.